नमस्कार, मी बाळकृष्ण बोने पाटील. आपण पाहतात NBYTV न्यूज. एक पाऊल प्रसिद्धीकडे. आज आपण सध्या अंबड तहसील समोर उभा आहेत आणि एक सामाजिक कार्यकर्ते कारभारी मिटे यांनी तहसीलला एक निवेदन दिलं आहे. तर आपण जाणून घेऊया त्यांच्या निवेदनामध्ये काय आहे आणि त्यांचे प्रश्न काय आहेत. सर, आपण आत्ता नायब तहसीलदार यांना निवेदन जे दिलं आहे त्यामध्ये तुमचे काय प्रश्न आहे, काय मागणी आहे? दादा, मी कारभारी कुंडलिक मिटे, एक शेतकरी पुत्र म्हणून या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो होतो. मी आत्ता परभणी लोकसभेची अपक्ष उमेदवारी लढलेली आहे आणि त्यावेळेस मतदारसंघामध्ये फिरत असताना जनतेचे जे विविध प्रश्न असतील ते माझ्या लक्षात आले. या मतदारसंघामध्ये असो किंवा अजून परभणी जिल्ह्यामध्ये असो, जालना जिल्ह्यामध्ये असो, संपूर्ण मराठवाड्यावर आणि महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं संकट हे फार गंभीर झालं आहे. त्या गंभीर प्रश्नाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी मी समोर आलो आहे. आपण बघतात की विद्यमान आमदार असतील, खासदार असतील, या तालुक्याचे असतील, कुठल्याही तालुक्याचे असतील, जिल्ह्याचे असतील, ह्या एकही आमदार आणि खासदार या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आणि सर्वसामान्य जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यास तयार नाही आहे. या ठिकाणी एकच कारण देतात की आचारसंहितेचं कारण आहे, आता हे करायला जमत नाही, आता ते करायला जमत नाही. परंतु मला सांगा, जर पशुधन वाचलं नाही, जनावरं जर मेली आणि माणसाला जर पाण्या वाचून 10-10, 20-20 किलोमीटर जर भटकंती करावी लागत असेल तर काय कामाची ती आचारसंहिता आणि काय कामाची ती नियम? म्हणून मी या ठिकाणी तहसीलला एक इशारा देण्यासाठी आलो आहे आणि मी या ठिकाणी सांगितलं आहे की आपण 5 तारखेपर्यंत जर गावोगावी पाण्याचे टँकर चालू केले नाहीत आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आणि छावण्यांचा प्रश्न जर आपण मार्गी लावला नाहीत तर येणाऱ्या 5 तारखेला आम्ही या तहसीलच्या आवारामध्ये आमचे जनावरांसकट येऊन बसू. आम्हाला जाण आहे कशाची, आपल्या आचारसंहितेची, परंतु आमच्या जगण्यासाठी आम्हाला योग्य ती पावलं या ठिकाणी उचलावी लागतील. म्हणून आम्ही या ठिकाणी आज तहसीलला एक निवेदन देण्यासाठी आलो होतो. दादा, जसं की मी काही माहिती घेतली त्या माहितीनुसार गव्हर्नमेंटनं जे प्रति व्यक्ती प्रति लिटर जितकं काही आहे पाणी दिलं आहे ते गावाला पोचतं होतं आहे, मात्र त्याच्यामध्ये गावाची ताण भागत नाही. त्या संदर्भात काय सांग? तेच मी म्हटलं, आता तुटपुंजा पाणी पुरवठा कुठे ज्या ठिकाणी 4 पाण्याच्या टँकरची गरज असेल त्या ठिकाणी 1 टँकर कुठंतरी दिलेला आहे. तो पण किती, आता जर 100 गावामध्ये गरज असेल तर एखाद दुसऱ्या गावात चालू करण्यात आलेलं आहे. मला वाटतं की या मे महिन्यात तीव्र उन्हाच्या झळा असताना 30-40 डिग्री सेल्सिअस, 40-42 डिग्री सेल्सिअस तापमान जात आहे. जनावरांना पाणी मिळतं आहे कुठे? कोणी याच्या प्रश्नाकडे, या प्रश्नाला वाचा फोडण्यास तयार नाही आहे. माणसांना पाणी कुठून मिळतं आहे? माणसं किती दूर जातात. या ठिकाणी मी मागच्या वेळेस एका तांड्यावरती गेलो असताना मत मागायला किंवा आपल्या प्रचारानिमित्त, त्या ठिकाणी मला सरळ त्यांनी हाकलून दिलं. मी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही किंवा कुठला स्थानिक एखादा आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही, काहीच नाही आहे. पण तरीही त्यांना अपेक्षा होती की या माणसाने आमचा पाण्याचा प्रश्न कुठेतरी मार्गी लावावा. म्हणून त्यांनी मला सांगितले की आम्हाला पाणी भेटत नाही, आम्हाला हे भेटत नाही. म्हणून मी आज ठिकाणी त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी इथं आलो आहे. धन्यवाद. तर आपण पाहत होतात की एक सामाजिक कार्यकर्ते कारभारी मिटे यांनी तहसीलला चारा छावणी संदर्भात निवेदन